नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज आपल्याशी CAPF म्हणजेच कंबाईन आर्म पोलीस फोर्स, त्यालाच असिस्टंट कमांडंट असं म्हणतात, तर या परीक्षेविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. आपला मराठी मुलगा म्हटला तर त्याला UPSCची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा आणि MPSCची राज्यसेवा परीक्षा किंवा PSIची परीक्षा या पलीकडे इतर स्पर्धा परीक्षांची माहिती नसते. आणि त्यातल्या त्यात CAPF म्हणजेच असिस्टंट कमांडंट या परीक्षेची किंचितही माहिती आपल्या मराठी मुलांना नाही. CAPF म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, अर्थातच असिस्टंट कमांडंट. आणि ही असिस्टंट कमांडंटची जी काही परीक्षा आहे तर ती केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCद्वारे दरवर्षी ऑगस्ट महिन्यात घेण्यात येते. या वर्षाची CAPFची जी काही परीक्षा आहे तर ती 7 ऑगस्ट 2022 रविवार रोजी त्या ठिकाणी होणार आहे. मग CAPF म्हणजेच असिस्टंट कमांडंट म्हणजे नेमकं काय? तर आपल्या भारतात जे काही संरक्षण विभाग आहे, मग त्यात इंडियन मिलिटरी असेल, इंडियन आर्मी असेल, इंडियन नेव्ही असेल, इंडियन एअरफोर्स असेल, यांना मदत करण्यासाठी म्हणून आपल्या भारतामध्ये 5 मुख्य पॅरामिलिटरी फोर्स आहेत. त्यापैकी पहिलं पॅरामिलिटरी फोर्स आहे BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. दुसरं पॅरामिलिटरी फोर्स आहे CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. तिसरं पॅरामिलिटरी फोर्स आहे CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. आणि चौथं जे काही पॅरामिलिटरी फोर्स आहे तर ते आहे ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स. आणि 5वं SSB सशस्त्र सीमा बल. तरी जे काही 5 पॅरामिलिटरी फोर्स आहेत त्यापैकी जर आपण BSFचा विचार केला, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे काही आहे तर ते आपल्या भारत आणि पाकिस्तान आणि भारत आणि बांगलादेश या ठिकाणच्या सीमेचं संरक्षण करण्याची जबाबदारी, अतिरेक्यांपासनं देशाला वाचवण्याची जबाबदारी, परकीय आक्रमणापासून वाचवण्याची जबाबदारी जी आहे तर ती बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यावर त्या ठिकाणी असते. दुसरं जे काही पॅरामिलिटरी फोर्स आहे CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. तर जे काही सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे तर आपल्या भारतातील महत्त्वाचे जे काही औद्योगिक क्षेत्र आहेत किंवा जे काही पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत म्हणजे सार्वजनिक केंद्र शासनाचे उपक्रम आणि विमानतळ यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही CISFवर त्या ठिकाणी असते. त्यानंतर CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना त्या ठिकाणी अंतर्गत सुरक्षेसाठी मदत करणं, आपत्कालीन काळामध्ये मदत करणं हे काम जे आहे तर ते CRPFचं असतं. त्यानंतरचं ITBP म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स जे काही आहे तर ते लडाखपासनं तर अरुणाचल प्रदेशपर्यंत भारत आणि तिबेटपर्यंत भारत आणि चीन यांची जी काही सीमारेषा आहे तिथल्या संरक्षणाची जबाबदारी ही ITBPवर असते. आणि सशस्त्र सीमा बल हे जे काही 5वं पॅरामिलिटरी फोर्स आहे तर ते भारत आणि नेपाळ आणि भारत आणि भूतान या सीमांचं संरक्षण त्या ठिकाणी करत असतं. मग अशा या 5 पॅरामिलिटरी फोर्समध्ये कॉन्स्टेबल म्हणून निवडीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा घेत असतं, सब इन्स्पेक्टरच्या निवडीसाठी म्हणून स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा घेत असतं. पण असिस्टंट कमांडंट हे या पॅरामिलिटरी फोर्समधलं क्लास 1ची पोस्ट आहे, जी आपल्या महाराष्ट्र पोलिसाचा विचार केला तर ACP दर्जाची, इंडियन मिलिटरीचा विचार केला तर लेफ्टनंट दर्जाची, इंडियन नेव्हीचा विचार केला तर सब लेफ्टनंट दर्जाची आणि इंडियन एअरफोर्सचा विचार केला तर फ्लाइंग ऑफिसरच्या दर्जाची, अशा प्रकारची ती क्लास 1ची पोस्ट आहे. आणि यासाठीच्या जे काही कंडिशन्स आहेत, जे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, जे काही पात्रता आहे तर त्यामध्ये तो विद्यार्थी हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी त्याचं वय हे किमान 20 वर्ष आणि कमाल 25 वर्ष असलं पाहिजे. इतर मागास प्रवर्गासाठी त्या विद्यार्थ्याचं किमान वय हे 20 वर्ष आणि कमाल वय जे आहे तर ते 28 वर्ष असलं पाहिजे. आणि अनुसूचित जाती जमातीसाठी किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 30 वर्ष हे असलं पाहिजे. असिस्टंट कमांडंट या पदासाठी
काही शारीरिक क्षमता ज्या आहेत त्या विद्यार्थ्याकडे, त्या मुलाकडे किंवा त्या मुलीकडे असणं हे गरजेचं आहे. जर आपण मुलांसाठीचा विचार केला तर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये त्या ठिकाणी जी काही शारीरिक क्षमता आवश्यक आहेत, तर यात त्या मुलाचं वजन हे किमान 50 किलो असलं पाहिजे. त्या मुलाची उंची ही किमान 165 सेंटीमीटर असली पाहिजे. त्या मुलाची छाती न फुगवता 81 सेंटीमीटर इतकी त्या ठिकाणी असली पाहिजे. मुलींसाठी विचार केला तर मुलींसाठी ज्या काही शारीरिक पात्रता आहे त्यामध्ये मुलीचं वजन हे किमान 46 किलो इतकं असलं पाहिजे आणि मुलीची उंची जी आहे तर ती किमान 157 सेंटीमीटर इतकी त्या ठिकाणी असली पाहिजे. जर आपण या CAPF म्हणजेच असिस्टंट कमांडंट या परीक्षेचा विचार केला तर ही परीक्षा यावर्षी 7 ऑगस्ट 2022 रविवार रोजी 2 सत्रामध्ये होणार आहे. या CAPF या परीक्षेचे एकूण 3 टप्पे आहेत. त्यापैकी पहिला टप्पा लेखी परीक्षा जी 450 गुणांची असणार आहे. दुसरा टप्पा शारीरिक क्षमता चाचणी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि तिसरा जो काही टप्पा आहे तर तो मुलाखत आणि त्यानंतर मग वैद्यकीय चाचणी. त्यात जर आपण पहिला टप्पा विचारात घेतला लेखी परीक्षा जी यावर्षी 7 ऑगस्ट 2022 या रोजी होणार आहे, तर या लेखी परीक्षेला एकूण 2 पेपर्स असतात. त्यापैकी पेपर क्रमांक 1 जो आहे जनरल स्टडीजचा सामान्य अध्ययन या विषयाचा, जो 125 प्रश्नांचा आणि 250 गुणांचा त्या ठिकाणी असतोय. यामध्ये प्रत्येक बरोबरच्या प्रश्नाच्या उत्तराला 2 गुण मिळत आहेत आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला 2/3 गुण जे आहेत ते वजा होत आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन स्वरूपाचा, बहुपर्याय स्वरूपाचा अशा प्रकारचा पेपर असतोय. या जनरल स्टडीजमध्ये त्या ठिकाणी भारताचा इतिहास, भूगोल, त्यानंतर भारतीय राज्यशास्त्र, भारतीय अर्थशास्त्र, त्यानंतर पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान यावर जास्त प्रश्न असत आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणूया CSAT म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि चालक घडामोडी या विषयांवर त्या ठिकाणी प्रश्न जी आहेत तर ती जनरल स्टडीज या पेपरमध्ये त्या ठिकाणी असत आहेत. आणि यात जी काही प्रश्नपत्रिका आहे तर ती 2 माध्यमात असते, इंग्रजी माध्यम आणि हिंदी माध्यम, आणि ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा आहे. नंतर पेपर क्रमांक 2 हा त्याच दिवशी दुपारच्या सत्रात म्हणजे दुपारी 2 ते 5 या दरम्यान त्या ठिकाणी होत असतो आणि तो डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा त्या ठिकाणी असतोय. यात सामान्य ज्ञान, इंग्रजी निबंध, कॉम्प्रेहेन्शन, सारांश लेखन आणि संवाद कौशल्य यावर आधारित हा पेपर असतोय. CAPFचा पेपर क्रमांक 2 हा 200 गुणांचा त्या ठिकाणी आहे. यात 2 घटक असतात. पहिला घटक जो आहे 80 गुणांचा आणि दुसरा घटक जो आहे तो असतो 120 गुणांचा. पहिला घटक जो काही 80 गुणांचा आहे तर तो आहे निबंध. निबंध विद्यार्थी इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून त्या ठिकाणी लिहू शकतोय. पण या पेपरचा दुसरा जो काही घटक आहे तो 120 गुणांचा, तर तो कम्युनिकेशन स्किल, प्रेसिस रायटिंग, कॉम्प्रेन्शन यावर त्या ठिकाणी आहे आणि तो पूर्णपणे इंग्रजी या विषयावर त्या ठिकाणी असतोय. म्हणजेच पहिला जो काही टप्पा आहे लेखी परीक्षेचा तर यात पहिला पेपर MCQ स्वरूपाचा 250 गुणांचा आणि दुसरा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा 200 गुणांचा, अशी एकूण 450 गुणांची ती परीक्षा असते. CAPF म्हणजेच असिस्टंट कमांडंट यांच्याजवळ त्या ठिकाणी फिजिकल त्या ठिकाणी टॅलेंट असणं गरजेचं आहे आणि म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ही त्या ठिकाणी घेण्यात येते. दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणारी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजेच शारीरिक क्षमता चाचणी याला गुण नसतात, पण प्रत्येक विद्यार्थ्याला ही फिजिकल इफिशियन्सी टेस्ट जी आहे तर ती क्वालिफाय करायची असते. जर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट क्वालिफाय करण्यामध्ये विद्यार्थी अयशस्वी ठरला तर त्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये बोलवलं जात नाही. मुलांसाठी फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठीचे एकूण 4 इव्हेंट्स असत आहेत. त्यापैकी पहिला इव्हेंट असतोय त्या विद्यार्थ्याला किमान 16 सेकंदाच्या आत 100 मीटर धावणे आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी 800 मीटर धावणे,
3 मिनिट आणि 45 सेकंदाच्या आत त्या ठिकाणी पूर्ण करायचं असतं. फिजिकल इफिशियन्सी टेस्टमधला तिसरा जो काही इव्हेंट आहे तर तो आहे उंच उडी. त्या मुलाला किमान 3.5 मीटर इतकी उंच उडी जी आहे तर ती जास्तीत जास्त 3 त्या ठिकाणी जे काही अटेम्प्ट आहेत त्यामध्ये पूर्ण करायचं असतं. आणि विद्यार्थ्यासाठी, मुलांसाठी चौथा जो काही फिजिकल इफिशियन्सी टेस्टचा इव्हेंट आहे तर तो आहे गोळाफेक. 7.26 किलोग्राम वजनाचा गोळा हा किमान 4.5 मीटर हा त्या ठिकाणी फेकायचा आहे. 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, गोळाफेक आणि उंच उडी हे 4 इव्हेंट जे विद्यार्थी क्वालिफाय करतील त्यांना पुढच्या टप्प्यात बोलवलं जातं. मुलींसाठी त्या ठिकाणी जी काही फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहेत त्यात 3 इव्हेंट्स आहेत. त्यापैकी पहिला इव्हेंट आहे 18 सेकंदाच्या आत 100 मीटर धावणे, 4 मिनिट 50 सेकंदाच्या आत 800 मीटर धावणे आणि उंच उडी जास्तीत जास्त 3 प्रयत्नांमध्ये 3 मीटर इतके. हे तिघही फिजिकल इफिशियन्सी टेस्टचे इव्हेंट जी विद्यार्थिनी क्वालिफाय करेल तिलाच पुढच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये बोलवलं जातं. लेखी परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी, त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये क्वालिफाय झालेले विद्यार्थी यांची मेडिकल टेस्ट होते आणि त्यानंतर त्यांना तिसरा जो काही टप्पा आहे जो आहे मुलाखत, तर या मुलाखतीसाठी त्या ठिकाणी बोलवण्यात येतं. CAPF म्हणजेच असिस्टंट कमांडंट या पदासाठीची मुलाखत ही एकूण 150 गुणांची त्या ठिकाणी असते. लेखी परीक्षेत 450 पैकी मिळालेले गुण आणि इंटरव्ह्यूमध्ये 150 पैकी मिळालेले गुण असे एकूण 600 पैकी मिळालेल्या गुणांच्या आधारे त्या विद्यार्थ्याची अंतिम निवड ही त्या ठिकाणी BSF, ITBP, CISF, CRPF किंवा SSB यात होत असते. त्याला मिळालेले मार्क्स आणि त्याने दिलेला प्राधान्यक्रम याप्रमाणे त्या विद्यार्थ्याची त्या पॅरामिलिटरी फोर्समध्ये निवड ही त्या ठिकाणी होत असते. यात विद्यार्थ्याची निवड झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला प्रशिक्षण दिलं जातं. असिस्टंट कमांडंटचं जे काही प्रशिक्षण असतं तर त्यावेळेला त्याचा दर्जा जो आहे तर तो ACP, महाराष्ट्र पोलिसाच्या ACPचा दर्जा, नंतर इंडियन मिलिटरीच्या लेफ्टनंटचा दर्जा, इंडियन नेव्हीच्या सब लेफ्टनंटचा दर्जा आणि इंडियन एअरफोर्सच्या फ्लाईंग ऑफिसरचा दर्जा हा त्या ठिकाणी त्याला प्राप्त होत असतो. पुढे असिस्टंट कमांडंटला डेप्युटी कमांडंट, सेकंड इन कमांडंट, कमांडंट, त्यानंतर त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर DIG, IG, नंतर त्या ठिकाणी ADG, DG अशा प्रकारचे प्रमोशन्स त्या ठिकाणी असतात. यात सेकंड इन कमांडंट हे जे काही पद आहे प्रमोशनद्वारे दुसरं जे काही 2 नंबरचं प्रमोशन आहे सेकंड इन कमांडंट असिस्टंट कमांडंटचं, तर सेकंड इन कमांडंट जे काही पोस्ट आहे हे जे काही पद आहे तर ते आपल्या भारतीय पोलीस सेवेतील IPS दर्जाचं पद हे त्या ठिकाणी असते. ज्या विद्यार्थ्यांना CAPFची तयारी करायची आहे लेखी परीक्षेची तर त्यांच्यासाठी जर आपण विचार केला भारताचा इतिहास जर वाचायचा असेल तर स्पेक्ट्रम आणि बिपिन चंद्र यांचं पुस्तक अभ्यासणं गरजेचं आहे. जॉग्राफीसाठी GC लिऑंग यांचं आणि इंडियन जॉग्राफीसाठी माजिद हुसेन यांचं पुस्तक अभ्यासणं गरजेचं आहे. इंडियन पॉलिटी याच्यासाठी त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर M लक्ष्मीकांत यांचं पुस्तक वाचणं हे गरजेचं आहे. इंडियन इकॉनॉमिक्स याच्यासाठी रमेश सिंग, नंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यासाठी स्पेक्ट्रम किंवा विझार्ड हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. एन्व्हायरमेंट यासाठी श्रीराम IASच्या नोट्स वाचणं गरजेचं आहे किंवा NCERTची पुस्तकं जी आहेत तर ती वाचणं गरजेचं आहे. आणि चालू घडामोडी जर म्हटलं आपण तर यात द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया यासारखे न्यूजपेपर जे आहेत तर ती नियमितपणे वाचणं हे गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण बुद्धिमत्ता चाचणी विचार केला तर त्याच्यासाठी RS अग्रवाल यांचं ॲटिट्यूड आणि रिझनिंगचं पुस्तक, इंग्रजी या विषयासाठी त्या ठिकाणी बक्षी किंवा रेनन मार्टिन याचं पुस्तक जे आहे तर ते वाचणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. तर असिस्टंट कमांडंटच्या माध्यमातून तुम्हाला देशाची सेवा करण्याची एक उत्तम अशा प्रकारची संधी ही त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. आणि ही परीक्षा 7 ऑगस्ट 2022 या दिवशी होणार आहे. आणि या परीक्षेसाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.